नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शेतकऱ्याच्या घामाने, कष्टाने आणि आशेने उभी केलेली द्राक्षबाग एका रात्रीत निर्दयीपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. सावरगाव शिवारात शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमांनी अक्षरशः हल्लाच चढवला. होय, हल्लाच. सुमारे 800 ते 900 द्राक्षांची झाडे धारधार हत्याराने तोडून टाकत कष्टाची वर्षानुवर्षांची कमाई काही तासांत जमीनदोस्त करण्यात आली. हे इथेच थांबत नाही. या क्रूर कृत्य करणाऱ्यांनी शेतातील 2 बोरवेलची वायरी पाईप तोडून मोटार चोरून नेली. इतकेच नाही तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही मुद्दाम उद्ध्वस्त केली. म्हणजे हा केवळ चोरीचा प्रकार नाही, हा थेट शेतकऱ्याच्या जीवावर उठण्याचा प्रकार आहे. एका शेतकऱ्याच्या आयुष्याचा आधार असलेली बाग, त्याचे स्वप्न, त्याची कुटुंबाची आशा एका रात्रीत उद्ध्वस्त केली जाते आणि समाज शांत बसतो? प्रशासन झोपले आहे का? या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी प्रश्न एकच: दोषींना तात्काळ अटक कधी होणार? शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार? शंकर कुशारे यांचा आक्रोश आज प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज बनला आहे. दोषींना तात्काळ अटक करा, ही फक्त मागणी नाही, तर आता ही न्यायाची लढाई आहे. शेतकऱ्याच्या घामाची किंमत नाही का? मेहनतीची अशी राख करणाऱ्यांना कायद्याची भीती उरली नाही का? ही घटना केवळ निफाडची नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला हादरवणारा इशारा आहे. राहुल कुलकर्णी, ब्युरो रिपोर्ट, निफाड. काय प्रकार झाला आणि आपण कशासाठी त्या ठिकाणी आलो? मी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आलोय आता आणि घरी माझं 60 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे. त्याच्या दोन्ही बाजूनी असलेले लोकांनी माझं अचानक रात्रीचं बागेत येऊन द्राक्ष बाग तोडून टाकली व तिथल्या तारी, अँगल सर्व तोडून टाकलं. तिथं लाईट, इलेक्ट्रिक जे कनेक्शन होतं, वायर होत्या. अक्षरशः माझी शेतीचा उदरनिर्वाह ज्या बोरवेलवर चालत होता, ते बोरवेल सुद्धा त्यांनी ते मोटर काढून घेऊन गेले. त्याच्यात दगड भरले. इतका भयानक, इतका त्या व्यक्तींनी क्रूर गोष्ट केली. शिवाय त्यांचा आमचा थोडा बांधाचा वाद होता. तो बांधाचा वाद हा न्यायप्रविष्ट होता. प्रांत साहेबांका तो चालू होता. मी त्यांना सांगितलेलं होतं की जे काय आपलं आहे बांधाचा वाद, तो प्रांत साहेब जो निकाल देतील तो आपल्याला मान्य राहील. आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार धमक्या देत माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी अचानक रात्रीची दारू पिऊन द्राक्षबागेमध्ये दारूच्या बॉटल, जेवणं वगैरे करून त्यांनी असं चुकीचं, एवढं भयानक असं कृत्य केलं आहे. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पिंपळगाव. इथले पूर्ण शेती माझी बंद झाली, खूप बंद झाले. माझं लाखो रुपयांचं नुकसान आहे त्यामध्ये, ते मी सांगू शकत नाही. आता सुरुवातीतून एका पिण्याचं पाणी सुद्धा नाही. इथून कुटुंबावर वेळ आली. मागणी आम्ही साहेबांकडे केली. यांनी आमचं बोर भरून द्यावं. लाखो रुपयांचं द्राक्षबाग होता, तो द्राक्षबाग तुटला आहे, तो त्यांनी उभा करून द्यावा. जे काय झालेलं असेल नुकसान, मोटरी घेऊन गेले, वायर कनेक्शन सगळं तोडून टाकलंय. हे सगळं आम्ही प्रांत साहेबांकडे पण देणार आहे, तहसील साहेबांकडे पण देणार आहे. यांनी त्या जागेवर येऊन पंचनामे करून वेळीच ह्या लोकांना अटक करावी, हीच मी त्यांच्याकडे विनंती करतो.